सगळ्यांना मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, चाललाय बघा संध्याकाळचा स्वयंपाक. लाईटर असा बिघडलेला आहे आमचा, तर कॉक चालू केलाय. काय मला बघू द्या, बंद आहे का? चालूच आहे कॉक. आणि शिजवून घेतले बघा. लाईटर बिघडलाय, तर बघा अंड्याची भाजी करायला लागलेली आहे. तर मी माझ्या पद्धतीने अंड्याची भाजी अशी करत असते बघा. जास्त काय टाकत तर नाही. खोबरं, लसूण, कोथिंबीर थोडीशी टाकली, आपलं लाल तिखट, अंडी 6 जायते, ही थोडासा ते सुहाणा मसाला आणि कढीपत्ता पण टाकणार आहे थोडासा, तेवढं 4 पालं. आणि साधं सिंपल पद्धतीने करणार. जास्त काय असं म्हणजे मसाला जास्त अंड्याच्या भाजीत टाकत बी नाही, नेहमीच टाकत नाही आणि कधीच. तर आणि टोमॅटो बघा असं चिरून दिलं बाबा, ह्या काय खात नाही टोमॅटो, म्हणून टोमॅटोची ग्रेव्ही 1-2-3 वेळा आठवड्यातनं करत असते मी नेहमीच. असं टोमॅटो चिरायचं, भाजायचं आणि मिक्सरला असं बारीक करून ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची, म्हणजे खाते ते. हे भाजीमध्ये तर टाकलं का खाते ते दोन्ही पण. ना दिदू पण खात नाही आमची आणि भैया पण खात नाही बघा. त्यामुळे मग मी असं करून टाकत असते. टोमॅटो शरीराला खाल्लेलं चांगलं असतं, रक्तवाढीसाठी. ते खावं लागतं पण खातच नाही ती ना. तर तेल काय अजून कडलं नाही, आता कढायला लागले. गॅस फुल केलेला आहे, बारीक गॅसवरच चालू आहे. तर मी माझ्या पद्धतीने बघा अशी अंड्याची भाजी करत असते. मैत्रिणीनं तर कशी वाटते म्हणजे मी बाकीचा काही मसाला जास्त घालतच नाही, तुम्हाला दाखवते. खोबरं, लसूण तळते आधी, म्हणजे हे व्हायला नको. आणि कट बीट तसला काही सुद्धा टाकत नाही, कट अजिबात टाकत नाही बघा. आपलं लाल तिखटच टाकते आहे. असं गिरवी राहिली मागच बोलण्याच्या नादात माझं पण. ती पण तळून घ्यायचं जराशी, तळायचं म्हणजे भाजी छान होती. असं डायरेक्टली टाकायचं नाही ह्याच्यात ना, तळायचं ह्याच्यात. जास्त काय मसाला टाकत नाही बघा. तर बघा हे असं परतून घेतलेलं आहे. आता मी ह्याच्यात पाणी वाटणार आहे. ह्या अंड्यात ह्याच्यात पाणी वाटायचं आहे बघा. तर हे असं ह्याच्यातलं पाणी वाटून घेते. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच पाणी वाटायचं, जास्त काय वाटायचं नाही, म्हणजे माणसाच्या ह्याच्यावर. तर वाटायचं बघा पाणी. त्याला उकळी फुटल्यानंतर कट येणार. बघा पात कसे कांद्याचे खायला भारी वाटते का नाही. कोवळी लुसलुशीत पात आहे आणि बार काय पात नाही, भाकरी बरोबर खायची बघा. आणि असं एवढंसं कांदा झालं ते धुवायचं आहे. कांदा धुतलं नाही तर रानात आणलं बघा काढून. तर पात किती छान आहे कांद्याची बघा, खायला ताजी ताजी पात, कांदा ताजा रानात म्हणलेला खायला भारी वाटते का ना मैत्रिणीनं, सांगा बरं बघू. शेतात असं असतं बघा, गावाकडं राहिलं का म्हणजे रानातल्या वस्तीला, रानात काय पण असं म्हणजे आपल्याला खायची वस्तू असली का आणायची, खायची, जेव्हा पाहिजे तर आणायची, खायची, असं असते बघा. मग बघा कसं वाटतंय, किती भारी वाटतंय का नाही सांगा बरं बघू. तर समजा तुम्हाला त्या दिवशी आमची आई आलती का नाही, त्या दिवशी पाटी आणली आहे. तर कसली पाटी आणली तुम्ही म्हणसाल, पाट्या तर असलेल्याच, पण पाटी असली आणली की तुम्हाला दाखवते बघा. तुम्ही म्हणसाल तर बघा ही पाटी आणली आहे. ही पाटी आपल्याला कधी उपयोग येते बघा, दीपावलीच्या वेळेस, ज्यावेळेस आपल्याला चिवडा हलवायचा असतो का नाही, मोकळ्या अंगाने ह्याच्यात चिवडा हलतो, परत ना असं मिक्स करा येतो, ते सांडत नाही काय नाही, मस्तपैकी ह्याच्यात 1.5 किलो तरी चिवडा सहजासहजी बसतो ह्या पाटीत बघा. तरी माझ्या आईने आणली बघा, वडील गेलते चिचणीला जत्रेला, तर त्याने आणलेले बघा, त्यांना एक आणि मग मला एक आणली. ते येताना त्या दिवशी खत टाकायला आले ते बघा, हाय ब्लॉग त्या दिवशी घेऊन येताना आली होती. मी काय दाखवलीच नाही, पण म्हणलं आता दाखवा बघा. तर मग बघा कशी माझ्या आईनं पाठी मला घेऊन आलेली आहे. तर माझ्या आईला माया करते बरं का मैत्रिणीनो. तर कोणतीही आई झालं तर लिकीची मायाच करत असते, माया करत नाही अशी नसते बघा. तर पाठी कशी वाटते कशी नाही, आपल्याला प्रत्येक ह्याला उपयोगाला येणार सांगा. दिवाळीच्या वेळेस, परत काही पण वेळेस काय तर ओलं धान्य ही असं वाढलं असलं ठेवायला येणार, अशा उपयोगाला, अशा कामाला उपयोगाला येते. तरी पाठी ठेवून देते बघा. चपाती खायसाठी म्हणे आमचा कसा बसलेला आहे, काय आहे ती वर सुद्धा उडी माराय बसलेला आहे बघा. तर त्याला टाकायची चपाती. कसं आहे बघा, असं घेऊन चपाती खाता येते. लय छान आहे. भुका लागल्या का नेमकी इथे येतं स्वयंपाकापाशी, करत असताना किचन मध्ये येतं.
आणि मला चपाती टाक म्हणलं खाल्ल्याशिवाय ती जातच नाही चपाती. तर हे बघा आपल्या भाजीला अशा प्रकारे हे आलेला आहे का दिसतंय का तुम्हाला अशी उकळी फुटून बिटून मस्त झालेला आहे. आणि कशी तर कट बीट आलेला आहे बिना कटाची पुडी टाकता कट आलेला आहे आपल्या भाजीला. तर अंड्याची भाजी कशी वाटते कशी नाही सांगा नक्कीच आपल्या कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर मैत्रिणींना सबस्क्राईब करा मित्रांनो, ज्याने कोणी करून सबस्क्राईब केलं नसेल तर काय काय लोक असे पण आहेत की सबस्क्राईब करतात पण अनसबस्क्राईब करतात. आम्हाला लगेच कळतं की सबस्क्राईब वाढलेली आणि कमी झालेली, पण ज्याची त्याची इच्छा. आम्ही कुणाला काय फोर्स करत नाही की बाबा असं तसं, ज्याची त्याची इच्छा असते. बरोबर आहे का नाही. आपली युट्यूब फॅमिली तर होणारच आहे. असं नाही की बाबा कोणी सबस्क्राईब नाही केलं तर आमची थांबणार आहे सबस्क्राईब कधीच थांबू शकत नाही. तर लांबची कोणी फॅमिली ही नसते, युट्यूब फॅमिली जवळचीच असतात, ती आजूबाजूचीच लोक असतात अशी करतात त्यांना. म्हणजे आता मला काय जास्त बोलायचं नाही पण या विषयावर पुढे बोलू, पण असं 2-3 वेळा दाखवून आले म्हणून मी आता हे 2 शब्द बोलले. त्या विषयावर नक्कीच एक मी ब्लॉग बनवणार आहे सबस्क्रायबरवर. तर नक्कीच तुम्ही ऐका ती मी बनवणार आहे ह्या विषयावर एक ब्लॉग. तर जास्त करून आपली युट्यूब फॅमिली होता येईल एवढी लांबचीच फॅमिली आपल्याला जोडायची आहे. आपल्याला काय म्हणजे अशी जवळची फॅमिली का असली काय नसली काय हे वाटत नाही. तर बघा आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अजूनही सांगते कोणी सबस्क्राईब केलं नसतं आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे वंदना बनगर. तर बाय सगळ्यांना, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय सगळ्यांना आणि ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचे.